हॅलो स्टुडंट्स, आज आपण ॲटोकॅडच्या पुढच्या काही कमांड्स पाहणार आहोत. मीनवाईल तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील प्लीज त्या लाईक करा आणि त्या चॅनल्सला मिलिंद गायकवाड या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बरोबर बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील. आता हे जे व्हिडिओज आहेत हे मी स्पेशली स्टुडंट्स करता क्रिएट केलेले आहेत, जेणेकरून हे आत्ताच्या कोरोनाच्या दिवसांमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन शिकता यावं. आता आज आपण पाहणार आहोत पॉलीलाईन ही कमांड. सो पॉलीलाईन ही कमांड हा लाईन कमांडमधलाच एक भाग आहे आणि तो ड्रॉ करताना आपल्याला इथे होममध्ये गेल्यानंतर लाईनच्या शेजारी पॉलीलाईनचा टूलबार दिसतो. सो ही पॉलीलाईन मी क्लिक केल्यानंतर जेव्हा पहिल्या बटनाने माऊसच्या मी जेव्हा लाईन क्लिक करत जातो तेव्हा ही लाईनसारखीच कमांड ड्रॉ होते आणि एंटर केल्यानंतर लाईन कमांड संपते, पॉलीलाईन ही कमांड संपते. पण याच्यामध्ये फरक असा आहे की जेव्हा तुम्ही ही लाईन सिलेक्ट करता तेव्हा ती संपूर्ण लाईन एक ॲज अ सिंगल एंटिटी म्हणून सिलेक्ट केली जाते. ते जर तुम्ही लाईन कमांड ड्रॉ केलीत तर ह्याप्रमाणे लाईन कमांड ड्रॉ केल्यानंतर जर तुम्ही एक लाईन सिलेक्ट केली तर ती इंडिव्हिज्युअल लाईन असते. वेअरएज जी आपण आधी बघितलेली जी पॉलीलाईन ही कमांड दिल्यानंतर ती पूर्ण लाईन ही सिंगल एंटिटी असते. सो हा त्या दोन्हीमधला फरक आहे. जेव्हा मी पॉलीलाईन कमांड देतो तेव्हा पॉलीलाईन या कमांडमध्ये फर्स्ट बटन मी क्लिक करतो. परत मागे सांगितल्याप्रमाणे मला हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल लाईन काढायची असतील तर मी ऑर्थो ऑन करतो, जेणेकरून माझा माऊस हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल अलाईन होतो आणि मग मी लाईन ड्रॉ करत जातो. आता ह्या पॉलीलाईन कमांडमध्ये आपल्याला इथे खाली वेगवेगळे ऑप्शन्स दिसतात. त्याच्यामध्ये आहे आर्क, क्लोज, हाफ विड्थ, लेंथ, अंडू आणि विड्थ. सो याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघूयात हाफ विड्थ आणि विड्थ. सो त्याकरता इथे तुम्हाला कमांड प्रॉम्प्टमध्ये W प्रेस करायचा आहे आणि एंटर करायचं आहे. इथे लक्ष द्या. आता मला या लाईनची विड्थ 2 मिलीमीटर पाहिजे, म्हणून मी 2 मिलीमीटर एंटर केलं. स्टार्टिंग विड्थ त्याने इथे दिलं 2 मिलीमीटर आणि एंडिंग विड्थ सुद्धा मला 2 मिलीमीटर पाहिजे. सो मी इथे जेव्हा लाईन ड्रॉ करतो तेव्हा त्याची थिकनेस ही 2 मिलीमीटर येते. आता परत मी हाफ विड्थ क्लिक केलं. हाफ विड्थ क्लिक केल्यानंतर मी इथे हाफ विड्थ त्यांनी 1 मिलीमीटर ऑटोमॅटिक दाखवली आहे बाय डिफॉल्ट, कारण मगाशी मी टोटल विड्थ ही 2 मिलीमीटर घेतली होती. सो ही 1 मिलीमीटरच्या ऐवजी मी 0.5 ही देतो. एंडिंग विड्थ पण मला 0.5 पाहिजे. आता मी इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर 0.5 दिल्यामुळे त्याची विड्थ ही अर्धी आली. आता ही लाईन मला क्लोज करायची आहे. सो जेव्हा मी C प्रेस करून एंटर करतो तेव्हा लाईन चालू केलेला पहिला पॉईंट आणि शेवटचा पॉईंट हे ऑटोमॅटिकली जोडले जातात. सो ही झाली पॉलीलाईनमधली विड्थ आणि हाफ विड्थ ही कमांड. ठीक आहे. आता आपण परत पॉलीलाईन कमांडमध्ये जाऊ. आता पॉलीलाईन कमांडला शॉर्ट फॉर्म द्यायचा असतं PL. हे जर तुम्ही करून जर एंटर केलं तरी पॉलीलाईन ही कमांड येते. इथे क्लिक केलं आणि आर्क ही कमांड दिली. आर्क. सो आर्क कमांड दिल्यानंतर मी ऑर्थो इथे ऑफ करतो मुद्दाम. तर इथून तुम्ही पाहिलात ती आर्क फॉर्ममध्ये येते. सो मी इथे सेकंड पॉईंट क्लिक केला. त्यांनी इथे विचारलंय की सेकंड पॉईंट. सो मी इथे हा एक पॉईंट क्लिक केला. परत तो नेक्स्ट पॉईंट विचारतोय, परत नेक्स्ट पॉईंट विचारतोय, परत नेक्स्ट पॉईंट विचारतोय आणि मी इथे C म्हटलं. CL म्हटल्यानंतर त्यांनी इथे ही पॉलीलाईन क्लोज केली. आता ही पॉलीलाईनमध्ये
हे जे काही दिसत आहेत हे सगळे आपल्याला आर्क आलेले दिसतात, बरोबर. मी तुम्हाला पॉइंट्स घेऊन दाखवतो आधी. आता मी इथे हे 3 पॉईंट घेतलेत, 1 2 आणि 3, हे 3 पॉईंट घेतलेत. आता ह्या 3 पॉईंटमधनं जाणारी मला आर्क काढायची असेल म्हणजे पॉलीलाईन काढायची असेल तर मी फर्स्ट पॉईंट हा क्लिक केला, पॉलीलाईन कमांड देतो मी, फर्स्ट पॉईंट हा क्लिक केला. आता लास्ट पॉईंट हा देण्याच्या आधी मला सेकंड पॉईंट जर हा द्यायचा असेल तर मी इथे आर्क करतो आधी. आर्क करून मी इथे सेकंड पॉईंट हा ऑप्शन यायचा आपल्याला आहे, सेकंड पॉईंट एस एंटर. मग मी सेकंड पॉईंट हा दिला आणि लास्ट पॉईंट मी परत हा दिला. सो आपण जे 3 पॉईंट ड्रॉ केले होते, हा एक पॉईंट, हा देखील दुसरा पॉईंट, या तिन्ही पॉईंटमधनं ही आर्क ही कमांड ड्रॉ झाली, पॉलीलाईनचा आर्क हा ड्रॉ झाला. ठीक आहे. आता परत मी पॉलीलाईन कमांड देतो, फर्स्ट पॉईंट क्लिक केला मी, आर्कमध्ये जाऊ आपण. आता आर्कमध्ये मी इथे पुढचे पॉईंट्स क्लिक केल्यानंतर जर मला परत मागे यायचं असेल तर मी इथे अंडू पण करू शकतो, यू. सो असं पहिल्या पॉईंटपर्यंत मी इथे पोहोचू शकतो. आता आपण पॉलीलाईन ही कमांड परत देऊ. फर्स्ट पॉईंट मी क्लिक केला. आता याच्यामध्ये तुम्ही लेंथ आधी डिफाईन करू शकता. इथे कमांड दिली लेंथ. आता तुम्हाला किती mm ची लेंथ काढायची, स्पेसिफाय लेंथ तो विचारतो, किती mm ची लेंथ काढायची आहे. सपोज ते 100 mm ची लेंथ काढायची. सो ही ऑटोमॅटिकली 100 mm ची लेंथ तुमच्या माऊसच्या डायरेक्शनमध्ये ड्रॉ झाली. परत मी इथे लेंथ म्हणतो, तुम्हाला इथे लेंथ स्पेसिफाय करायची आहे, से 25 mm लेंथ ड्रॉ करायची. सो 25 mm परत लेंथ हॉरिझॉन्टली ड्रॉ झाली. आता आपण आर्क काढू होती पॉलीलाईनमधून. मी इथे पॉलीलाईनमधनं आर्क ही कमांड दिली, ही आर्क कमांड दिली. आता या आर्क कमांडमध्ये मी इथे लेंथ देतो, लेंथ किती, लेंथ. सो किती mm ची लेंथ काढायची मला, 25 mm ची लेंथ काढायची. सो ज्या डायरेक्शनमध्ये आधीची लाईन असते त्याच डायरेक्शनमध्ये एक्सटेंडेड लेंथ 25 mm ड्रॉ होते. आता मी इथे एंटर केलं, सो कमांड ही क्लोज झाली. आता ही जी आहे ही एक सिंगल एंटिटी तयार झाली आहे. जरी इथून इथपर्यंत स्ट्रेट लाईन असली आणि हा आर्क असला तरी ही पूर्ण ॲज अ सिंगल एंटिटी म्हणून ड्रॉ होते. सो ही झाली पॉलीलाईन ही कमांड. आता याच्या आर्कमध्ये बाकीचे पण काही ऑप्शन्स आहेत, अँगल, सेंटर, डायरेक्शन, हाफ विड्थ, लाईन, रेडियस. आता रेडियस म्हणजे काय की सपोज मी इथे रेडियस करता आर प्रेस केला, मी इथे रेडियस मला पाहिजे की से 50 मिलीमीटरची मला रेडियस पाहिजे. सो ही जी काही रेडियस ही ऑटोमॅटिकली 50 mm ची ड्रॉ होते. म्हणजे हा जो रेडियस आहे हा रेडियस 50 mm चा ड्रॉ होतो इथे. आता काय विचारतोय की स्पेसिफाय एंड पॉईंट हा क्लिक केला, एंटर केला. आता जर मी इथे चेक केलं, सो इथे याची रेडियस ही 50 मिलीमीटर आली. ठीक आहे. सो याप्रमाणे तुम्ही स्पेसिफाईड आर्कचा, स्पेसिफाईड लेन्थचा याप्रमाणे तुम्ही पॉलीलाईन ड्रॉ करू शकता. आता मी इथे पॉलीलाईन कमांड दिली, परत त्याच्यामध्ये आर्क ही कमांड दिली. आता सेंटर पॉईंट मला पाहिजे. मी म्हटलं सेंटर, CE सेंटर पॉईंट मला कुठला पाहिजे, हा सेंटर पॉईंट पाहिजे. तर ह्या सेंटर पॉईंट भोवती ही पॉलीलाईन ड्रॉ होते. मी इथे क्लिक केलं आणि परत पॉलीलाईनची कमांड रेग्युलर चालू झाली आर्क करण्याकरता. ठीक आहे. आता इथे मी जर का क्लोज म्हटलं, CL, तो फर्स्ट पॉईंट आणि लास्ट पॉईंट हा क्लोज झाला वाया आर्क. तुम्ही जर बघितलं तर इथून ही एक एंटिटी येते आणि इथून ही दुसरी एंटिटी एक येते. सो ही झाली पॉलीलाईनमध्ये आर्क. आता
याच्याबरोबर आपण दुसरी एक कमांड बघूयात, सर्कल. सो सर्कल ड्रॉ करताना या ठिकाणी आपण टूलबार जो आहे या टूलबारवरून सर्कल ड्रॉ करू शकतो, किंवा सी प्रेस केला आणि एंटर जरी केला कमांड प्रॉम्प्टवरती तरी सर्कल ड्रॉ होऊ शकतं. सो मी इथे क्लिक केलं, सेकंड पॉईंट क्लिक केला, फर्स्ट पॉईंट सेंटर पॉईंट क्लिक केला, सेकंड पॉईंट रेडियसचा पॉईंट क्लिक केला. सो यानुसार हे सर्कल हे कमांड ड्रॉ झाली. परत मी सर्कल कमांडमध्ये जातो. इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, सेंटर आणि डायमीटर, 2 पॉईंट सर्कल, 3 पॉईंट सर्कल, टँजंट टँजंट रेडियस आणि टँजंट टँजंट टँजंट. सो 1 बाय 1 आपण हे सगळ्या सर्कलच्या कमांड पाहणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल पहिली जी कमांड होती सेंटर पॉईंट आणि रेडियस, ही पहिली कमांड होती. सो सर्कल आपण इथे पॉईंट ड्रॉ करून घेऊयात आधी तुमच्या माहिती करता. सो मी इथे पॉईंट ड्रॉ केला या ठिकाणी. आता इथे मी हा पॉईंट ड्रॉ केलाय. ह्या पॉईंट ॲज अ सेंटर पॉईंट पकडून मला सर्कल ड्रॉ करायचं आहे. सो मी इथे सी प्रेस केला, एंटर केलं. हा पॉईंट माझा सेंटर पॉईंट झाला, सी एंटर, हा पॉईंट सेंटर पॉईंट झाला आणि रेडियस पॉईंट मी जो मला हवा आहे तो दिला. किंवा आपण इथे स्पेसिफाय करू शकतो आपल्याला किती रेडियस पाहिजे. फॉर एक्झाम्पल मला इथे बाय डिफॉल्ट त्यांनी रेडियस घेतली, रेडियस मला 25 पाहिजे. सो 25 mm रेडियसचं हे सर्कल ड्रॉ झालं. ठीक आहे. आता सेकंड मेथड बघूयात, सेंटर आणि डायमीटर. सो सेंटर मी हा क्लिक केला आणि आता तो विचारतो डायमीटर किती पाहिजे. सो डायमीटर मला 40चा डायमीटर पाहिजे. सो मी इथे क्लिक केलं. सो 40 डायमीटरचं सर्कल आलं. आता तिसरा जो ऑप्शन आहे 2 पॉईंट. फॉर एक्झाम्पल इथे एक पॉईंट आहे, मी अजून एक पॉईंट ड्रॉ करतो या ठिकाणी. आता 2 पॉईंट मी सर्कल कमांड एंट्री केली. इथे 2 पॉईंट करण्याकरता मी इथून पण जाऊ शकतो किंवा इथून आपण मगाशी गेलो तरी चाललं असतं. सो मी इथे 2P दिलं. 2 पॉईंट म्हणजे माझा हा एक पॉईंट आणि हा दुसरा पॉईंट. सो बाय डिफॉल्ट हे जे 2 पॉईंट जे आहेत हे 2 पॉईंट त्या सर्कलचे काय येणार आहेत, करेक्ट डायमीटर येणार आहेत. आता मी अजून एक पॉईंट ड्रॉ करतो, इथे एक पॉईंट ड्रॉ करतो आणि मला तिसरा अजून एक ऑप्शन आहे 3 पॉईंटमधून सर्कल ड्रॉ करायचं आहे. म्हणजे 1, 2 आणि 3 या 3 पॉईंटमधनं जाणारे मला सर्कल ड्रॉ करायचं आहे. सो मी सर्कल कमांड दिले, 3P. इथे बघा जे निळ्या अक्षरामध्ये असतं ते जर तुम्ही इथे एंटर केलं तर ते कमांड त्याला ऑपरेट होते. सो 3P मी एंटर केलं. सो माझा फर्स्ट पॉईंट हा आहे, माझा सेकंड पॉईंट हा आहे आणि माझा थर्ड पॉईंट हा आहे. हे 3 पॉईंटमधनं ड्रॉ होणारा सर्कल ड्रॉ झाला. सो ह्यानुसार आपण तुम्ही सर्कल ड्रॉ करू शकता. आता मी 2 लाईन ड्रॉ केल्या तिथे. नॉट नेसेसरी की ही एकच पॉईंट पाहिजे, तुम्ही वेगवेगळ्या 2 लाईन पण ड्रॉ करू शकता. आता पुढचा ऑप्शन आपल्याला सर्कल ड्रॉ करताना आहे टँजंट, टँजंट आणि रेडियस. फॉर एक्झाम्पल ही लाईन आणि ही लाईन या दोन्ही लाईनला टँजंट असणारं आणि स्पेसिफिक रेडियस आपल्याला जेवढी हवी आहे तेवढे रेडियस असणारं सर्कल ड्रॉ करायचं आहे. सो मी परत सर्कल कमांड दिली, सी एंटर आणि हा ऑप्शन आपण देतो टँजंट टँजंट रेडियसचा, बरोबर. सो आपण मगाशी इथून सिलेक्ट करताना पहिल्यांदा टँजंट टँजंट रेडियस सिलेक्ट केल्यामुळे बाय डिफॉल्ट तो ऑप्शन आलेला आहे TTR. सो TTR एंटर. सो तो इथे विचारतोय सिलेक्ट द ऑब्जेक्ट फॉर द फर्स्ट टँजंट सर्कल. सो माझा हा ऑब्जेक्ट मला फर्स्ट टँजंट पाहिजे. सिलेक्ट द ऑब्जेक्ट फॉर सेकंड टँजंट सर्कल. हा ऑब्जेक्ट मला सेकंड टँजंट मला पाहिजे आणि मला रेडियस त्याची पाहिजे फॉर एक्झाम्पल 15 मिलीमीटर. सो 15 मिलीमीटरचा रेडियस असलेला ह्या लाईनला आणि ह्या लाईनला टँजंट असणारा हा सर्कल ड्रॉ झाला. तुम्हाला थोडंसं अजून ह्या लाईन्स एक्सटेंड करून दाखवतो म्हणजे जास्त क्लिअर होईल. सी ह्या जो सर्कल आहे या 2 लाईनला या ठिकाणी टँजंट ड्रॉ झाला. ठीक आहे. आता अजून एक जो शेवटचा ऑप्शन आपल्याकडे आहे टँजंट टँजंट टँजंट. तो म्हणजे काय की ही लाईन आणि ही लाईन या तिन्ही लाईनला टँजंट असणारा सर्कल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. सो आपण ऑप्शन सिलेक्ट करताना इथून टँजंट टँजंट आणि ऑप्शन सिलेक्ट केला. तो याच्यात 3P स्पेसिफाय पॉईंट टँजंट टू वॉट. So this line, second point tangent to this line and third point tangent to this line.
सो ह्या 3 लाईनला टँजंट असलेलं सर्कल ड्रॉ झालं. मग त्याची रेडियस तो स्वतः कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. सो ह्यानुसार आज आपण बघितल्या की वेगवेगळ्या मेथडनी पॉलीलाईन आणि सर्कल ह्या ड्रॉ कशा करता येतात.